खासदार सुप्रिया सुळे यांच्या आंदोलनाची अखेर प्रशासनाकडून दखल घेण्यात आलेली आहे। जेडपी डेप्युटी सीईओ उपोषणस्थळी दाखल झालेले आहेत। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। सकाळपासूनच उपोषण आंदोलन सुरू आहे सुप्रिया सुळेंचं। त्या ठिकाणी आता प्रशासनाने दखल घेऊन सुप्रिया सुळेंची भेट घेतलेली आहे। जिल्हा परिषद डेप्युटी सीईओ आंदोलनस्थळी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सुप्रिया सुळे स्वतः त्यांच्याशी चर्चा करत असल्याचंही या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। सुप्रिया सुळेंच्या आंदोलनाचा प्रशासनाकडून या आंदोलनाची प्रशासनाकडून दखल घेण्यात आली आहे। मंत्री येतात ना माझ्या लोकसभा मतदारसंघात किंवा रस्ता ओव्हरनाईट होतो। सुप्रिया सुळेंच्या आंदोलनाची प्रशासनाकडून दखल घेत यावेळी जिल्हा परिषद डेप्युटी सीईओ आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत। सुप्रिया सुळे यांच्याशी ते चर्चा करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एका रात्री 2-2 कोटी रुपयाचे रस्ते एका रात्री गडकरी साहेब आम्ही म्हणलं की असा रस्ता करून देतात, कधी आम्हाला म्हणत नाहीत गडकरी साहेब की हे करायचं सुप्रिया, ते म्हणतात चल ऑर्डर आणि लाग कामाला। माझ्या मतदारसंघात एवढा मोठा आता PWDचं तर मला सांगू नका, त्याची 2 बिलं निघाली आहेत डांबराची, एकाच कामाची एकाच रस्त्याची। एक तुम्ही गडकरी साहेबांना पाठवलं आणि एक इथे पाठवलं डांबर, तेच एकदाच डांबर लागलं पण बिल 2 लागले। PWD का तो मुझे ना बताना प्लीज। आता तुमची अडचण सांगा साहेब, तुम्ही किती दिवसात हे लॉंग शॉट नकोय मला शॉर्ट असेल नाही तर चर्चा घ्या, चहा घेता आम्ही देतो तुम्हाला चहा, तुम्ही जा, आमचं उपोषण चालू राहील। लॉंग स्टोरी नाही चाहिए। नाही मान्यता आता तर तुम्ही म्हणला कलेक्टरांनी दिली। ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत गुंडे। चंद्रकांत, काय नेमकी चर्चा तिथे सुरू आहे? किती वेळ लागेल? लेखी आश्वासन मागते सुप्रिया सुळे जे प्रशासनाच्या सीईओ यांच्याकडून की तुम्ही रस्ता दुरुस्तीचे लेखी आश्वासन देत आहे, पण त्याची आम्हाला टाइमलाईन द्या। टाइमलाईन शिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही। त्यामुळे आता बघू, आता प्रशासन त्यांना टाइमलाईन देते की ते रस्ते एक साधा रस्ता मनेश्वर मंदिरापासून त्या गावासमोर त्या रस्त्यासाठी उपोषण पण घातली तरी मी ते आहे उपोषण कलेक्टर ऑफिस समोर करतात। पालकमंत्री अजितदादा आहेत आणि कलेक्टर वरती कलेक्टर उपोषण सोडायला आले नाहीत। मी फक्त डेप्युटी सीईओना पाठवून दिले, त्यामुळे आता सुप्रियाचं उपोषण मागे घेण्याचे निश्चितच। चंद्रकांत, नेमकं काय आश्वासन प्रशासनाच्या वतीने आता दिलं जात आहे? माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? उपोषण मागे घेणार का तुम्ही? शेवटची मागणी काय तुमची? शेवटची मागणी काय तुमची? आमचं म्हणणे रस्ता खड्डे बुजवून आम्हाला लवकर द्या। काही आहे का कलेक्टर आल्याशिवाय नाही किंवा दादानी? असं अजिबात आहे नाही। आम्हाला रस्ता पाहिजे हो। तुम्ही करून देत असाल तर तुम्ही करून द्या, आम्हाला काय फरक पडत नाही। कारण चर्चा अशी आहे की अजितदादाच कलेक्टरने तुम्हाला भेटायला येऊ देत नाहीत। ते मला माहिती नाही। तुम्ही काय म्हणताय 7 दिवसाचं? हे जेडपीचे माजी अध्यक्ष काय सोल्युशन काय येतं याच्यात? आम्हाला जरा चर्चा चालू आहे। 20 दिवसाची गरज नाही। नलावडे साहेब थोडा अभ्यास करा। मग थांबा, चेक करा तुमच्या बॉस बरोबर। नियम काय ते तुम्हाला माहिती आहे, त्यांना माहिती नाही। त्याला नाही, शेवटची मागणी काय आता याच्यात? आम्हाला रस्ता करून पाहिजे, आमची एकच मागणी आहे। ते द्यायला लेखी आश्वासन आणलंय त्यांनी। दिवस किती? 3 महिन्यांनी। 3 महिने पावसाळा येईल पुन्हा, शक्य नाही। मग प्रशासन तुम्हाला पुन्हा वाटाने अक्षर लावतंय। थांबा, चर्चा तर पूर्ण होत्या। बघितलं आपण इथं ताई म्हणतायत जोपर्यंत आम्हाला लेखी आणि कंक्रीट हे मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, उपोषण मागे घेणार नाही। निश्चितच चंद्रकांतजी, आपण जर पाहिलं तर यावेळी एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य प्रशासन आणि सुप्रिया सुळेंची चर्चेची आपण पाहतोय। त्यांच्या आंदोलनाची दखल प्रशासनानं घेतलेली आहे। यावेळी चर्चा सुरू असल्याचं स्वतः सुप्रिया सुळेंनी झी24 तासशी बोलताना म्हटलेलं आहे। आम्हाला लवकरात लवकर रस्ता बनवून हवाय असं देखील सुप्रिया सुळेंनी म्हटलेलं आहे। 50 लाख रुपये मंजूर केलेत का? आज कलेक्टर सर मंजूर करताय। स्वतः रस्त्यासाठी सुप्रिया सुळेंनी हे आंदोलन केलेलं होतं आणि या आंदोलनाची दखल यावेळी प्रशासनाने घेतल्याचं पाहायला मिळतंय। जिल्हा परिषद डेप्युटी सीईओ आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत। सुप्रिया सुळेंसोबत चर्चा करतायत। ते म्हणतायत 20 टेंडरला तसं 30 दिवस आहे।
तातडीच्या कामाला ते 7 दिवसात निघतात की किती वेळा? नाही कन्फर्म होऊ दे, असं नको. परिस्थितीमध्ये फक्त आपल्याला हे करावं लागतं, जेव्हा टंचाई किंवा आर्थिक संपत आलेला असेल त्यावेळेस फक्त शासन परिपत्रक काढतं की हा कालावधी कमी करण्यात आलेला आहे. पुढचं सर्व त्याची परिस्थिती नाही आहे साहेब. अशी अनेक कामं साहेब आम्हाला माहिती मग आम्ही काय उपोषण आहे, मग जाऊ दे, चर्चा ह्याच्यावरच जाऊ दे. मग नो पॉईंट वेस्टिंग टाइम. अगदी तुम्ही 20 आणि 3 मग 1 महिना लागणार असेल तर कशासाठी उपोषण झाले? मग छोडो. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. बस झालं. इतक्या दिवसाचा पत्रव्यवहाराचा कचरा कोणती दाखवली का? एक्झॅक्टली, छोड दो ना. मग आज परत नव्याने सुरुवात करताय म्हणजे याचा आता फसवा बसवी आहे. फसवा बसवी चालली आमची. खाली यायला वेळ नाही. नाही राहू दे ना. तुम्ही 1 आठवडा 10 दिवसात काम बीट टेंडर करायला तयार. 10 दिवसात. 1 मिनिट, एकच मिनिट, 1 मिनिट. दादा हिरो, 1 मिनिट. 3 दिवस परमिशन, 1 दिवस ते म्हणले ते परमिशन आणि 7 दिवस टेंडर. 10 मी तुम्हाला 4 दिवस वाढवून देते. 14 दिवसाच्या आत काम सुरू होणार असेल हा शब्द देणार असेल तर आम्ही लेखी आश्वासन द्या. आम्हाला आश्वासन मिळालं तर आमची तयारी आहे. जर 14 दिवस नाही होत असेल तर टाटा बाय बाय. थँक्यू फॉर युअर एफर्ट्स. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवक जावक नंबर पण असला पाहिजे. तुम्ही फक्त पत्र नाही, प्रशासनात हेच आहेत. आपण कधी सत्तेत आणि प्रशासनात आलो नाही का? 14 दिवसात आश्वासन देणार का तुम्ही? मी चर्चा करून येतो. जावा, चर्चा करून या. एक वाक्य मला साहेब, आम्ही अशी अनेक कामं या जिल्ह्यात बघितल्यात की काम झाल्यानंतर मंजुरी त्यांनी रायटिंग मध्ये यावं तर त्याला अर्थ नाही तर काय उपयोग नाही आहे गोष्टी. कशाला? किती वेळा मी तुम्हाला सांगते, गडकरी साहेब आम्हाला म्हणतात पट पट पट. ते जरा एफिशियन्सी शिका आमच्या गडकरी साहेबांकडून. कामं झाल्यावर मंजुरी घेतलेली किती दाखवू तुम्हाला? महिना कुछ नाही चलेगा. संबंधित सक्षम प्राधिकरणाची चर्चा करू. आम्ही तुम्हाला किती वेळ अंदाजे? 14 दिवस. 1 मिनिट, मला सगळ्यांना 14 दिवस मान्य. 14 दिवस मान्य. कामात नाही. 14व्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी जायचं, नारळ फोडायचा बनेश्वराच्या दारात, शंभो म्हणायचं आणि कामाला लागायचं. त्याची जर 14 दिवस दिले तर आमची सहकार्याची भूमिका आहे. करेक्ट. 14 दिवसाहून 15, 20, 25 नाही चलेगा. 5 नाही, 2 तासांनी या, उद्या या. आम्ही बसलोय, आम्ही कुठे जात नाही. आपण बघतो सुप्रियाताईंनी शेवटी सांगितले की 14 दिवसात तुम्ही रस्ता बांधून द्यायचं आश्वासन देणार असेल ते येईल की जर उपोषण सुटेल अन्यथा नाही. त्यामुळे थोडक्यात पुन्हा एकदा प्रशासन दखल घेतलं. सुप्रियाताईंनी टायमिंग लाईन सांगितलेली 14 दिवसाच्या मागे हटणार नाही. बनेश्वरचा रस्ता, मंदिराचा रस्ता, बनेश्वरचा रस्ता, मंदिराचा रस्ता. कोण म्हणतो होणार नाही? कोण म्हणतो करणार नाही? लढेंगे, लढेंगे. मंदिराचा रस्ता, बनेश्वरचा रस्ता, बनेश्वरचा रस्ता, मंदिराचा रस्ता. कोण म्हणतो करणार नाही? फोल्डिंग टेबल नाही का काय? तुम्ही आवाज चेक करा. ह्याच्यातून आवाज जाईल का सगळीकडे आरामसे? अरे सरकला की गडबड होती माईकची. पहिला दिवस आहे बाबाचा.
तिथून घेता येईल. हा आता बेटर आता ठीक आहे. तुम्ही बसा, तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं. तो स्पीकरचाही माईक घेतला त्यामुळे आता ठीक आहे का? चला काय विचारायचं? आता तुमच्याकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आलते, त्यांनी काय सांगितलं, तुमची किती दिवसांची अट आहे, त्यांचं म्हणणं काय होतं की किती दिवसामध्ये पूर्ण नाही, त्यांना मी ते एक प्रस्ताव घेऊन आले होते जो आधी दिलेला आहे की आम्ही पावसाळ्याच्या आधी करू. हे इथे बसलेले आहेत सगळे, आम्ही सगळ्यांनी इथे बसलेले जे सगळे आहेत ना, त्यांनी कधी ना कधी प्रशासनात काम केलेलं आहे. इथे कोलते साहेब अध्यक्ष राहिलेले आहेत, कुठे गेले आता? इथे सुदामाप्पा इंग्लिश जिल्हा परिषद मध्ये अनेक वर्ष अतिशय उत्तम काम केलेलं आहे. त्यामुळे इथे हे महापौर होते, नगरसेवक, सगळ्यांना प्रशासनाचं माहिती आहे. जेव्हा प्रशासन एखादी गोष्ट मनात घेते ना, ते काहीही करू शकतात. आता बघा, जेव्हा कुठला एखादा महत्वाचा मंत्री असतो, माननीय प्रधानमंत्री असतात, माननीय राष्ट्रपती, राज्यपाल यांचे दौरे होतात ना, तेव्हा असं पट सगळं होतं. याचा अर्थ, आणि आम्ही काय ते मागत नाही, आम्ही काय किलोमीटर वगैरे काही मागत नाही. यांची मागणी काय? किती मीटर? 700 मीटर, फक्त 700 मीटर. आणि आम्ही काही म्हणत नाही की लगेच कॉन्क्रिटीकरण, काही करोडाचा चुराडा, असं आमची काही अपेक्षा नाही. आमचं म्हणणं आहे तिथले खड्डे बुजवा, कारण का तिथे शाळेत जाणाऱ्या, सहली जाणाऱ्या, आमच्या प्रेग्नंट महिला, आमचे ज्येष्ठ नागरिक, तिथे अनेक ऍक्सिडेंट त्या रोडवर झाले. आमची एवढीच भूमिका आहे की आम्हाला रस्ता रिपेअर करून हवाय, कारण का ती इमर्जन्सी आहे. आता आम्ही काय, त्यांनी आम्हाला सुचवलं की तुम्हाला परमिशन आणि ते सगळं कॉस्टिंग करायला 3 दिवस. चला मान्य. मग ते म्हणले 1 दिवसात मी परमिशन देतो, मान्य. 4 दिवस झाले. त्याच्यानंतर ते म्हणले की टेंडरला 20 दिवस. आता आपले विजय कोलते आणि सुदामाप्पा म्हणाले की 21 दिवस लागत नाही, 7 दिवसात होतं. तर मग 3 दिवस, 4 दिवस आणि पुढचे 7 दिवस हे रुटीने तज्ञ म्हणतात, त्यांनी काम केलंय. म्हणजे किती दिवस झाले? 11. मी त्यांना 3 दिवस वाढवून देते की अजून 3 दिवस घ्या. एखाद्या दिवस सुट्टी आली, दिवाळी, दसरा, काय तुम्हाला प्रशासनाच्या सुट्टी. 14 दिवसामध्ये, मान्य, 14व्या दिवशी शंभो म्हणा, नारळ फोडा आणि बनेश्वर मंदिराचं काम सुरू करा 14 दिवसात. तर आम्ही 14 दिवस त्यांना द्यायला तयार आहोत. जे प्रशासनाच्या जे बुकलेट आहे त्याच्यामध्ये बसतात, त्याच्यापेक्षा आम्ही 3 दिवस वाढवूनच देतोय. तर त्यांचं म्हणणं नाही, आम्ही पावसाळ्याच्या आधी करू. आता पावसाळ्याच्या आधी कशाला परीक्षा घेताय तरी भक्ताची? तिथे जे भक्त जातात त्यांचे ऍक्सिडेंट होत आहे, त्यांचं नुकसान होतंय, आणि सरकारच मान्य करते की तिथे पर्यटक आणि जे तिथे लोक जातात श्रद्धेने, सगळे भाविक, त्यांना त्रास होतोय हे सरकार मान्य करते. सरकार म्हणते की तो रस्ता वाईट आहे, तो तातडीने केला पाहिजे, हेही मान्य करते. मग तुम्ही प्लॅन मधला रस्ता आहे, सगळं जर आहे, तर मग पावसाळा कशाला पाहिजे? 14 दिवस देते ना. मी हट्ट करते का आम्हाला उद्याच पाहिजे आणि परवाच पाहिजे? हो, आम्ही प्रशासनात काम केलंय, आम्ही सिस्टमचा मान सन्मान करतो. सगळं जे आहे ते नियम कायद्याने चाललं पाहिजे, एवढं आम्हालाही समजतंय. आणि आमची सहकार्याची भूमिका आहे, बरोबर बाबा? बरोबर आहे. तर आम्ही 14 दिवस देतोय ना सरकारला, तर ते पण आम्ही नाही मागायचं आणि ह्यांच्या मनमर्जीने चालेल हे सांगायचं. आता आजपर्यंत जेवढे पत्रव्यवहार केले त्याच्या काही नव्याने 3 वर्ष हे सगळे ग्रामस्थ आणि आम्ही पाठपुरावा, त्यांच्यावर विश्वास ठेवला ही आमची चूक का? प्रशासनावर आम्ही विश्वास ठेवला ही आमची चूक झाली ना. आता पण आम्ही हे दोघं मोठ्या मनाने हेच रोज तिकडे जातात, ते मोठ्या मनाने अजूनही 14 दिवस द्यायला तयार आहेत. आम्ही अजिबात हट्ट करत नाही की आत्ताच चाहिए, आत्ताच पाहिजे, तोही आम्ही करू शकतो ना. पण आम्ही समजू शकतो अधिकारी आहेत, त्यांना पाठवलंय प्रशासनाने. आमची सहकार्याची भूमिका, आम्हाला रस्ता झाल्याशी कारण. दिशाभूल करताय. आता बघा, तुमच्या सगळ्या प्रश्नातच माझी उत्तर आहे. तुम्हाला इच्छा होते प्रश्न, तर तुम्हाला रिपोर्टर म्हणून वाटत असेल दिशाभूल, तर आमचं काय? मग विचार करा आमचा. काही विरोधकांकडनं असा आरोप होऊ शकतो म्हणजे तुमच्याच सिस्टर पक्षाकडनं की ताई स्टंटबाजी करतात. ब्रदर पक्षाकडनं असा आरोप होतो की ताई पुन्हा स्टंटबाजी करतात कलेक्टरच्या दारात बसून. ठीक आहे ना, करू दे ना, मला काय त्याच्यात कमी पाडत नाही. ही लोकशाही आहे, लोकशाहीत प्रत्येकाला काहीही बोलायचा अधिकार आहे. त्यांनी बोलत राहावं, आम्ही काम करत राहू.
म्हणजे हटणार नाही जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही. नाही, काही गरजच नाही ना, हटवायचा प्रश्न येतो कुठे? आम्ही कुठे हट्टीपणा करतोय? आम्ही 14 दिवस द्यायला तयार होत अजून. आम्ही 3 दिवस वाढवून दिलो की बाबा तू अगदी कट टू कट नको, 7 दिवस प्रोसेस, 1 दिवस परमिशन, 3 दिवस. आणि ते स्वतःच म्हणले की कलेक्टर 50 लाख रुपये द्यायला अप्रुव्हल आता देत आहे, तर ते जर तयार आहेत तरी आम्ही 15 दिवस 14 दिवस 15व्या दिवशी सकाळी शंभो म्हणून नारळ फोडायचा. सिंपल. आता दादांनी ठरवलं तर एका 5 मिनिटात ते सगळं होईल एका फोनवरती. मग दादांना तुम्ही आवाहन करणार का पुढं? मी महाराष्ट्र सरकारला विनम्रपणे सकाळपासून नाही गेले अनेक महिने अतिशय विनम्रपणे आवाहन करते. मी विनम्रपणे महाराष्ट्राच्या मायबाप सरकारला हात जोडून विनंती करते की आमच्या या मंदिराला न्याय द्या. आमचे हे सगळे शिवभक्त आहेत, ते कुणाचं घर नाही, कुणाचं फार्म हाऊस नाही, कुणाचं काही नाही, गरीब कष्ट करणारे, प्लॉट नाही, काय नाही. आमचे कष्ट करणारे हे